श्री स्वामी समर्थ वाटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्ट्रीट स्टाईल चाऊमिनची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण इथे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे व त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेणार आहोत. पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये आपण चाऊमिन सोडून देऊया. चाऊमिनला छान असं मिक्स करत करत चाऊमिन शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे आपलं चाऊमिन शिजलेलं आहे. आता आपण ते जाळीमध्ये स्ट्रेन करून घेऊयात व त्याला थंड पाण्याने देखील धुवून घेऊया. थंड पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण त्याला तेल लावून घेऊयात, जेणेकरून ते एकमेकांना चिटकून बसणार नाही. छान असं तेल मिक्स करून घेऊयात त्याच्यात. आता साहित्य बघूया. कोथिंबीर, लसूण, हिरवा कांदा, पत्ताकोबी, शिमला मिरची आणि हिरवी मिरची, सोया सॉस, चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप व सफेद सिरका घेतलेला आहे. तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया व त्यामध्ये 2 अंडे देखील फोडून घेऊयात. आता त्यामध्ये मीठ टाकून ते मिक्स करून घेऊयात. इथे छान अशी आपली बुर्जी तयार झालेली आहे. आता आपण ती बुर्जी एका साईडला काढून घेऊयात व इथे पुन्हा कढईमध्ये तेल घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण लसूण टाकूयात. लसूण तडतडला, छान फ्राय झाला की त्यामध्ये आपण हिरवा कांदा टाकून घेऊया आणि कांद्याची पात देखील. त्याचबरोबर हिरवी मिरची देखील टाकून घेऊयात. आता त्यामध्ये आपण शिमला मिरची देखील टाकून घेतलेली आहे व त्याचबरोबर कांदा देखील टाकून घेऊयात. सर्व साहित्य छान असं फ्राय करून घेऊयात, पण एवढंच की त्याचा क्रिस्पपणा हा जाता कामा नये इतपतच फ्राय करूयात. त्याचबरोबर त्यामध्ये आता आपण पत्ताकोबी देखील टाकून घेतलेले आहे, ते देखील थोडंसं फ्राय करून घेऊयात. भाज्या आपल्याला फ्राय करायच्या आहे, पण त्याचं क्रिस्पीपणा म्हणजेच की कडकपणा असा गेला नाही पाहिजे इतपत फ्राय करायचे आहेत. आता आपण त्यामध्ये मगाशी अंड्याची बुर्जी केलेली होती ती टाकून मिक्स करूया व त्याचसोबत आता त्याच्यामध्ये चाऊमिन देखील टाकून घेऊयात. इथे आपले चाऊमिन टाकून झालेले आहे. आता आपण त्यामध्ये सोया सॉस टाकून घेणार आहोत. त्यासोबत व्हिनेगर देखील टाकून घेतलेला आहे. आता त्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकून घेणार आहोत आणि केचप देखील व त्याचबरोबर रेड चिली सॉस देखील टाकून घेणार आहोत. आता सर्व साहित्य एक मिक्स करून घेऊयात. आपण हे सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपल्या चाऊमिनचे तुकडे पडू नयेत. हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे.
आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. लक्ष असू द्या, आपण भाज्या फ्राय होताना मीठ या कारणामुळे टाकलेलं नाही. त्यावेळेस मीठ टाकल्यावर आपल्या भाज्या ह्या सगळं सॉफ्ट होऊन जातात व त्यामध्ये क्रिस्पीपणा हा राहत नाही. त्यामुळे आपण सगळ्यात शेवट मीठ टाकलेलं आहे. आता पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. तयार आहे. स्ट्रीटवर मिळतं त्यासारखं चाऊमिन घरच्या घरी व कमी वेळेमध्ये आणि हो, हायजेनिक पद्धतीने बनवलेलं. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही देखील चाऊमिन घरी बनवून बघा व कसं झालं तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.